सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की तुमची खान अकॅडमीमधील स्वतःची प्रगती कशी तपासायची आणि ती कशी समजून घ्यायची. यामुळे काय होईल बरं, तर तुमचा पुढचा अभ्यास सुरू ठेवणं आणि तुमच्या यशाचा आनंद साजरा करणं सोपं होईल. चला तर मग सुरू करूया. तुमची स्वतःची प्रगती तपासताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या विद्यार्थी खात्यात लॉग इन केलेलं आहे की नाही याची खात्री करून घ्या. खान अकॅडमीची मराठी वेबसाईट mr.khanacademy.org असं टाईप करा. आता लॉग इन करण्यासाठी वर उजव्या बाजूला असलेल्या लॉग इन या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला दिलेलं युजरनेम आणि पासवर्ड वापरून खान अकॅडमी खात्यात प्रवेश करा. तुम्ही थेट तुमच्या विद्यार्थी डॅशबोर्डवर जाल. तिथे तुम्ही तुमचे सर्व अभ्यासक्रम आणि बाकी ॲक्टिव्हिटीज म्हणजेच तुमच्या क्रिया पाहू शकता. आता डावीकडच्या नॅव्हिगेशन बारमध्ये माझे खाते या अंतर्गत येणाऱ्या प्रगती पहा या टॅबवर क्लिक करा. आता तुमचा प्रगती अहवाल ओपन होईल, जिथे तुमच्या शैक्षणिक प्रगतीची नोंद केली जाते. जसे की तुम्ही किती मिनिटे सराव केला, एकूण किती वेळ तुम्ही शिकलात आणि काय काय शिकलात. तुम्ही हा अहवाल तारखेनुसार देखील फिल्टर करू शकता. आता तुम्ही विचाराल की हे सगळं कशासाठी? तर तुम्ही आज काय अभ्यास केला, गेल्या 7 दिवसात किंवा गेल्या 30 दिवसात काय अभ्यास केला, किंवा तुम्हाला नक्की काय हवंय ते अचूकपणे शोधण्यासाठी तुम्ही या फिल्टरचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, येथे तुम्ही पाहू शकता की मी माझी प्रगती पाहण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी निवडला आहे. तुम्ही अभ्यास कंटेंटनुसार देखील इथे फिल्टर करू शकता. उदाहरणार्थ, सगळ्या प्रकारचे विषय असोत किंवा फक्त तुमच्या अभ्यासक्रमातील मास्टरी ध्येय असोत. सर्वात शेवटी तुम्ही ॲक्टिव्हिटीनुसार देखील निवड करू शकता. मग ते व्हिडिओ असोत, क्विज असोत किंवा इतर चॅलेंजेस असोत. तुम्हाला जे बघायचं आहे ना, ते तुम्ही सहज शोधू शकता. एकदा का तुम्हाला गरजेचे वाटणारे सगळे फिल्टर्स तुम्ही लागू केलेत ना, की तुम्ही सविस्तरपणे तुमचा प्रगती अहवाल पाहू शकता. तुम्ही तुमचे गुण आणि त्यात झालेले बदल, अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या आणि प्रत्येक विषयाला तुम्ही दिलेला वेळ हे देखील पाहू शकता. चला, पुढे आपण सर्वात महत्त्वाचा भाग बघूया. इथे या सूची अंतर्गत लेव्हल या कॉलममध्ये तुम्हाला प्रत्येक लेव्हल किंवा अभ्यास घटकानुसार तुमची कौशल्य पातळी दिसेल. उदाहरणार्थ, प्रयत्न केला आहे, परिचित, प्रवीण किंवा मास्टरी प्राप्त. यासाठी तुम्हाला तपशील या बटणावर क्लिक करावं लागेल. यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या लेव्हलमध्ये काही फरक पडला आहे का, म्हणजे विशिष्ट प्रश्न सोडवताना तुमची लेव्हल वाढली आहे की ती कमी झाली आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे समजून येईल. छान आहे की नाही? तर शेवटी तुमच्या यशाचा आनंद साजरा करायला अजिबात विसरू नका. खान अकॅडमी तुमची मेहनत आणि तुमच्या या कठोर परिश्रमाबद्दल तुम्हाला छान बॅजेस आणि ऊर्जाबिंदू देऊन तुमचे कौतुक करते. तुम्ही किती बॅजेस मिळवले हे पाहण्यासाठी तुमचं प्रोफाईल चेक करा. मग झालं तर आता तुम्हाला कळलंय की तुम्ही खान अकॅडमीमध्ये तुमची प्रगती कशी ट्रॅक करू शकता. चला तर मग मनापासून अभ्यासाचा आनंद घेऊया.